नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कुरुची यात्रेतील पाळण्यांचा लिलाव सोमवारी. स्थानिक तरुणांना व्यवसायासाठी मिळणार अग्रक्रम. कोरुचीतील ग्रामदैवत मारुती यात्रा महाशिवरात्रीने लंगरीसो पीर बाबा उरूस फेब्रुवारी 2026 मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उत्सवाच्या नियोजनासाठी कोरुची ग्रामपंचायतीचे शुक्रवारी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत यात्रा कमिटी 2026 ची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी सरपंच भोरे यांची निवड करण्यात आली. 4 दिवस चालणार उत्सवाची रेलचेल. सालाबाद प्रमाणे याही वर्षी हा उत्सव फेब्रुवारी महिन्यात सलग 4 दिवस चालणार आहे. 15, 16, 17 आणि 18 फेब्रुवारी 2026 रविवार ते बुधवार या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनासाठी नूतन यात्रा कमिटीची निवड झाल्यानंतर या बैठकीत गावातील तरुणांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरपंच संतोष भोरे यांनी जाहीर केले की सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी हनुमान मंदिर येथे पाळण्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या लिलावात बाहेरील व्यावसायिकापेक्षा गावातील तरुणांना प्रथम प्राधान्य अग्रक्रम दिले जाणार आहे. गावातील तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्यास गावातील लोकांचे उत्पन्न वाढेल आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल, असा विश्वास सरपंच भोरे यांनी व्यक्त केला. या बैठकीला लखन कांबळे, सुनील आवळे, अक्षय शेट्टी, सुरेश चव्हाण, रवी कांबळे, बंडा पाटील, अनिकेत कांबळे, रशीद ढालाईत, नितीन चौगुले, अमित कांबळे, अजित आमटे, विजय मगदूम, अवधूत कुरणे, आयुब संधी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे कोरुचीतील तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण असून सोमवारी होणाऱ्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. पाळण्याच्या संदर्भात आपण आपल्या कोरुचीतल्या म्हणजे तरुणांची की प्रत्येक वर्षी ह्या गावातल्या तरुणांची काय आहे की मी पाळणा लावतो. तर माझं असंच स्पष्ट मत आहे की गावातल्या मुलांना जर एखादा व्यवसाय मिळाला तर आमच्या यात्रा कमिटीला जी पावती मिळून जी त्याला व्यवसाय मिळणार आहे त्यात आमच्या गावातल्या लोकांचं उत्पन्न वाढणार आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेला जे काही लिलावाची पद्धत आहे ती बदलणार आहे. आम्ही जे तरुण या पाळण्या लावायला इच्छुक आहेत त्यांना आमचे खजिनदार म्हणून अक्षय शेट्टी फोन करतील आणि सोमवारी त्या संदर्भातला लिलाव मारुती मंदिरात या ठिकाणी लावला जाईल. त्याच्यासाठी 2 लाख रुपयाच्या पुढे ज्याला बोली याच्यामध्ये भाग घ्यायच्या लिलावामध्ये त्यांनी 2 लाख रुपये अमाऊंट आमच्या या ठिकाणी टेबलवरती आणून त्या दिवशी ठेवायचे आणि त्याच दिवशी त्याला एनओसी दिली जाणार आहे. या पाळण्याचा लिलाव देत असताना पाळण्याची जागा, पाळण्याची लाईट, पाळण्याच्या ठिकाणी पाण्याची सोय, ही सगळं परवाना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे ग्रामीण यात्रा कमिटी म्हणून बघणार आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी एक गोष्ट की गावात पाळण्याच्या बाबतीत आमच्या या गाईडलाईन 2 दिवस या ठिकाणी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक या ठिकाणी पाळणा लावणाऱ्या आमच्या युवकांना या ठिकाणी मेसेज देतोय आणि त्या लिलावामध्ये त्यांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त जी अमाऊंट कोण देईल त्याला हा पाळण्याचा ठेका दिला जातो. धन्यवाद.